नमस्कार मंडळी, सविताज होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. हे 2 वाटे तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, जो मी एक 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे, एक 15 ते 20 मिनिटं. दही घ्यायचंय 1 कप, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, 4 अंडी घेतलीत मी, शिजवलेली आहेत ऑलरेडी. हे 4 कांदे आहेत, 2 ते 3 मिरच्या आहेत आणि हा तळलेला कांदा आहे, कोथिंबीर, पुदिना, अख्खा गरम मसाला आणि 3 टोमॅटोची प्युरी केलेली आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी. तर मी आधीच एका टोपामध्ये एक 4 ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं. तर हे आता चांगलं उकळलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी एक 6 ते 7 लवंगा टाकणार आहे आणि हा जो 2 वाट्या मी जो तांदूळ भिजत ठेवला होता तो टाकणार आहे आता मी याच्यामध्ये. असं पूर्ण निथळून टाकायचं आहे. पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामधलं, कारण की आता आपलं हे टोपातलं पाणी उकळलेलं आहे. आपल्याला थंड आणि गरम पाणी मिक्स नाही करायचंय, जेणेकरून भात लवकरात लवकर शिजेल. आणि गॅसही फास्टच ठेवायचा आहे, स्लो करायचा नाही. आता एका साईडला आपले तांदूळ शिजत आहेत, तर तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर आधी जे आपण दही घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण हे 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, पाव चमचा आपण जिरे पावडर टाकणार आहोत. हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचंय. आता आपण अंडी फ्राय करून घेऊया. मी 1 चमचा तेल टाकते आणि अंडी आपण आता अशी उभी चिरलेली आहेत, मध्ये 2 भाग केलेले आहेत अंड्याचे आणि यात आपण असे थोडे फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यावर मी लाल तिखट, हळद, मीठ टाकलेलं आहे. असा छानसा कलर येतो त्याच्यामुळे. थोडंसं लाल तिखट तेलात सुद्धा टाकायचंय, जेणेकरून सगळीकडे असा लाल कलर छान येईल त्याला. अंडी आता फ्राय करून झालेली आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया. आता आपला भातही शिजलेला आहे. मी एकदा चेक करते परत एकदा. छान तो आता शिजलेला आहे. आता मी याला निथळून घेणार आहे, जेणेकरून आता आपण बिर्याणीचे लेअर लावू शकतो. आता आपण बिर्याणी करायला घेऊया. तर मी टोपामध्ये एक 4 पळ्या तेल घेतले. ते मी आधीच जे कांदा तळलेलं तेल आहे तेच घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी अख्खा गरम मसाला पहिल्यांदा टाकणार आहे. मसाला जरा तडतडला की मग मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा आणि मिरची, 1-2 मिरच्या चिरून घ्यायच्या आणि कांदा हे चांगला आता परतून घेऊया आपण. कांदा आता चांगला परतून झालेला आहे, अगदी त्याला चांगला लालसर कलर आलेला आहे. आता मी याच्यामध्ये जे आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली होती ती टाकते आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यावर सुद्धा हे चांगलं परतून घ्यायचंय. आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची, कच्ची लागली नाही पाहिजे.
आलं लसूण पेस्ट आता चांगली भाजून झाली आहे. आता मी टोमॅटो प्युरी टाकणार आहे. टोमॅटो प्युरी आता चांगली भाजून झालेली आहे. आता आपण मगाशी जो मसाला तयार केला होता दह्याचा, तो आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता हा मसालाही चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. आता आपण छान परतून घेतलंय, अगदी तेल सुटेपर्यंत छान परतलेलं आहे मी. आता मी याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे, कारण हे थोडस घट्ट झालंय. आता आपण लेअर लावायला सुरुवात करणार आहे बिर्याणीचे. तर हे नंतर टोपाला खाली करपू नये म्हणून मी थोडस पाणी आता यात ऍड केलेलं आहे. आता आपण 2 चमचे मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण लेअर लावायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी हे जे आपण फ्राय करून अंडी घेतली होती ती थोडी टाकणार आहे. ते आता याच्यावर आपण शिजवलेला आपला भात टाकूया. पुदिना टाकणार आहोत आपण, थोडी कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा, 2 चमचे तूप टाकणार आहोत. परत आता भाताचा लेअर लावायचा आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण जो थोडासा मसाला काढून ठेवला होता तो टाकणार आहोत. जो भात आहे राहिलेला, तर सगळा जो भात आहे तो आता आपण शेवटचा लेअर पसरवणार आहोत. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. याच्यावर तळलेला कांदा टाकते, पुदिना, कोथिंबीर, आता आपले लेअर लावून झालेले आहेत. तर आता आपण याला दम द्यायला ठेवणार आहोत. एक 15 मिनिटं तरी आपल्याला दम द्यायचंय बिर्याणीला. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, आता लेअर लावून झालेत. तर मी काय करते की हा जो टोप आहे आमचा तो जास्त जाड बुडाचा नसल्यामुळे आता मी काय करणार आहे, एक तवा ठेवणार आहे गॅसवरती. एक 5 मिनिटं त्याला चांगला गरम होऊ देणार आहे. फास्ट गॅसवरती ठेवायचा आहे. 5 मिनिटांनी मग आपल्याला तो बिर्याणीचा टोप याच्यावर ठेवायचा आहे. आपण तव्यावरती टोप ठेवणार आहोत. याला 15 मिनिटं तरी आपल्याला दम देण्यासाठी ठेवायचं. अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे अंडा दम बिर्याणी.